भारत दौऱ्यावर असलेले फिजीचे पंतप्रधान सितिवेनी राबुका यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट. उभय नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. भारत आणि फिजी यांच्यात आरोग्य, क्षमता बांधणी आणि मोठ्या प्रकल्पांसंबंधी 7 सामंजस्य करार. फिजीच्या विकासासाठी भारत वचनबद्ध असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर 5,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचं करणार लोकार्पण आणि भूमिपूजन. विरोधक 130व्या घटनादुरुस्तीबाबत जनतेत संभ्रम पसरवित असून त्यांचा या विधेयकाला असलेला विरोध लोकशाही विरोधी आणि दुटप्पी असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका. इंडी आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार निवृत्त न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी हे नक्षलवादाकडे झुकलेले, भाजपचा आरोप. भारत आपल्या राष्ट्रीय हितासाठी जिथे स्वस्त कच्चं तेल मिळेल तिथून खरेदी करत राहील, असं रशियाचे भारताचे राजदूत विनय कुमार यांनी केलं स्पष्ट. मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आमदार अमित साटम यांची निवड. साटम यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत महायुतीचीच सत्ता येईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असून योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन. आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कनिष्ठ गटात पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात आद्रियान कर्माकरने पटकावलं सुवर्णपदक. गुजरातमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या दिवशी भारताची चमकदार कामगिरी. प्रतिस्मिता भोई आणि धर्मज्योती देवघारिया यांची सुवर्णपदकांची कमाई. आणि उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहर इथे झालेल्या रस्ते अपघातात 8 भाविकांचा मृत्यू तर 43 जण जखमी.